विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री अँड 11th आणि 12th सायन्स या वर्गांसाठी जे न्यूमेरिकल मेथड हा चॅप्टर आहे. न्यूमेरिकल मेथड आपण याला शॉर्ट मध्ये एनएम म्हणतो. या एनएम मध्ये एक महत्त्वाची न्यूमेरिकल मेथडचं नाव आहे बायसेक्शन मेथड. बायसेक्शन मेथड. ओके, या बायसेक्शन मेथड मध्ये दोन टाइप असतात. इनिशियल व्हॅल्यूज आर गिवन और इनिशियल व्हॅल्यूज आर नॉट गिवन. जर एक्झाम्पल मध्ये दोन f ऑफ x दिलेला असेल आणि आणखी दोन व्हॅल्यूज दिलेले असतील तर तुम्हाला ते एक्झाम्पल डायरेक्ट सॉल्व्ह करावं लागतं. आणि जर f ऑफ x दिलं आणि दोन व्हॅल्यूज जर दिल्या नसतील, दोन नंबर्स मिळाले नसतील तर आपल्याला ते नंबर्स काढावे लागतात. त्या नंबर्सला म्हणतात इनिशियल व्हॅल्यूज. आणि नंतर आपल्याला त्या बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला वापरावा लागतो. आपण एक बोर्डवरती एक्झाम्पल दिले आहे. बायसेक्शन मेथड, न्यूमेरिकल मेथड. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किंवा रूट्स ऑफ द इक्वेशन x2 - x - 4 = 0 बाय यूज बायसेक्शन मेथड. गिवन. सर्वप्रथम दिलेल्या एक्झाम्पलला किंवा दिलेल्या इक्वेशनला f ऑफ x नोटेशन द्यायचं. f ऑफ x = x2 - x - 4 = 0. पूर्ण टर्म लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतात = 0. आता मला दोन नंबर्स शोधायचे ज्याला आपण इनिशियल व्हॅल्यूज म्हणणार आहे, इनिशियल रूट्स. पुट x = 0. x च्या जागेवरती तुम्ही सिक्वेन्सने नंबर पुट करायचे. 0 1 2 3 4 असे सिक्वेन्सने नंबर पुट करत जायचं. पुट केल्यानंतर त्याचं जे आन्सर येतं ते मायनस प्लस आहे का चेक करायचं. बोर्डवरती लिहिलंय x = 0. या x च्या जागेवरती 0 ठेवला. सॉल्व केलं बाय कॅल्सी. आन्सर आला -4. हे निगेटिव्ह मायनस आन्सर आहे, 0 पेक्षा स्मॉल असतात म्हणून लेस दॅन 0. नंतर x = 1 ठेवला x च्या जागेवरती. पुन्हा बाय कॅल्सी. आन्सर आला -4. अगेन लेस दॅन 0. नेक्स्ट x = 2. मग ज्या ठिकाणी x आहे तिथे 2 ठेवला. आन्सर आलं ओनली 2 +2. आणि प्लस नंबर हा 0 पेक्षा मोठा असतो मग 2 > 0. आता या ठिकाणी आपण थांबायचं. कारण याचं असं आहे, पहिले आन्सर -4, दुसरे आन्सर -4. मायनस 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 प्लस मायनस 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 आलं तर थांबता येत नाही. ज्यावेळेस साइन चेंज होता प्लस मायनस किंवा मायनस प्लस त्यावेळेस स्टॉप. -4 नंतर आलं +2 स्टॉप केली प्रोसेस. आणि मग या ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हॅल्यू कोणते आहेत 1 आणि 2 कोणते नंबर्स पुट केलेत त्याला म्हणतात रूट्स लाईज बिटवीन a अँड b. मग a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2. ओके. इटरेशन नंबर 1. आता आपण फिक्स केले इनिशियल रूट 1 अँड 2. इटरेशन सुरू झालं. नंबर 1 x = फॉर्म्युला आहे बायसेक्शन मेथडचा हा फॉर्म्युला आहे. x = a + b/2. दोघांचे ऍडिशन करा डिवाइडेड बाय 2. मग a + b/2 1 + 2 आन्सर आला 1.5. x ची व्हॅल्यू आलेली, x ची व्हॅल्यू किती 1.5. x ची व्हॅल्यू इमिजिएट याच्यात पुट करायची f ऑफ x मध्ये. मग f ऑफ 1.5 सॉल्व केलं. आन्सर आला -2.125. मायनस नंबर आला की लेस दॅन 0. आणि आता मित्रांनो आपल्याला आन्सर चेक करायचे. इथं सेंटेन्स आहे रूट्स लाईज बिटवीन 1 अँड 2. म्हणजे हे नंबर्स 1 आणि 2 या दोघांपैकी एक नंबर रिजेक्ट करायचा असतो. आणि त्या रिजेक्ट केलेल्या नंबरच्या जागेवरती ही व्हॅल्यू पुट करायची असते. रेडी. या दोघांपैकी एक नंबर रिजेक्ट आणि त्याच्या जागेवरती आता नवीन आलेली x ची व्हॅल्यू 1.5. मग कोणाला रिजेक्ट तर आता 1.5 हा नंबर पुट केल्यानंतर आन्सर आलं मायनस. मग या दोघांचं आन्सर, या दोघांपैकी कोणाचं आन्सर मायनस येतं तर 1 चं आन्सर -4 म्हणून 1 नंबर रिजेक्ट. ओके. मायनस मायनस सेम साइन असलेला नंबर रिजेक्ट करतात. मग हा 1 आन्सर देतो मायनस. आता याला आन्सर मायनस म्हणून 1 नंबर रिजेक्ट. आणि 1 ला काढून टाकला की पुन्हा एकदा ते सेंटेन्स लिहायचं रूट्स लाईज बिटवीन 1 च्या जागेवरती लिहायचं 1.5 अँड 2. हे पहिले इटरेशन झालं. आता सेकंड इटरेशन. अगेन
x इज इक्वल टू बाय फॉर्म्युला बायसेक्शन a प्लस b अपॉन 2 म्हणजे हा a आणि हा b. ओके 1.5 प्लस 2 अपॉन 2 आन्सर आला 1.75. कोणाचा आन्सर x. x ची व्हॅल्यू आलेली पुन्हा f ऑफ x मध्ये ठेवा. f ऑफ मध्ये f चा आन्सर आला अगेन मायनस आल्यानंतर या दोघांमध्ये कोण मायनस तर 1.5 मायनस. मग जो मायनस आहे तो रिजेक्ट 1.5 रिजेक्ट आणि त्याच्या जागेवरती 1.75 आणि मग तिसरे इक्वेशन सुरू आहे x इज इक्वल टू a प्लस b बाय 2 म्हणजेच नोन ॲज a नोन ॲज b 1.75 प्लस 2 अपॉन 2 x इज इक्वल टू 1.875. हे थर्ड इक्वेशन. अप्रॉक्सिमेट रूट ऑफ f ऑफ x is x is equal to 1.875. अशा पद्धतीने बायसेक्शन मेथडचे एक्झाम्पल्स सॉल्व करतात. ओके.